आणि कौशल्य की ज्याच्यामध्ये डॉक्टर हॉलस्टेड बद्दल लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर अवलिया ज्याच्यामध्ये डॉक्टर जॉन हंटर की ज्यांनी वैद्यकीय विषयामध्ये खूप इतिहास घडवलेला आहे. आणि या बाकीच्या 2 पुस्तकांमध्ये देखील थोर व्यक्तींबद्दल लिहिलेलं आहे की ज्यांनी अगदी गरिबीतनं किंवा सामान्य परिस्थितीतनं पुढे येऊन पुढे विश्वविक्रम केलेले किंवा इतिहास घडवलेले. तर हे या व्यक्तींबद्दल लिहिण्यामागची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? प्रत्येक ह्याला वेगवेगळी प्रेरणा होती. मी स्वतः पेडियाट्रिक सर्जन आहे. नुकतंच जन्मलेलं बाळ त्याच्यावर मी ऑपरेशन करतो तेव्हापासून ते 12 वर्षापर्यंत त्यांची ऑपरेशन्स मी करतो. या निमित्तानं म्हणजे मी 30 साधारणतः 30,000च्या आसपास लहान मुलांवरती ऑपरेशन्स केले. हे करताना त्यांच्या आयांशी संबंध येतो आणि प्रत्येक आईला आपला मुलगा सुनील गावस्कर अधिक सचिन तेंडुलकर अधिक राष्ट्रपती कलाम अधिक जॉन बोर्ग अधिक आमिर खान थोडासा शाहरुख खान कसं शक्य. आणि मग मी तिला सांगायचो की नाही, तुझं बाळ जसं आहे ना ते अव्यंग आहे किंवा त्याला व्यंग असेल तर त्याचं व्यंग मायनस करण्याचं काम माझं आहे. हे केल्यानंतर तू त्याला वाढव. पण ते त्यांना पटत नव्हतं. जगज्जेते जेव्हा लिहिलं, पहिलं जगज्जेते लिहिलं गेलं तेव्हा एक 15 ते 20 त्याच्यामध्ये व्यक्ती अशा आहेत की ज्या शाळा कॉलेजमध्ये महाढ होत्या, ज्यांची शाळा सुटली होती किंवा ज्यांना काढून टाकलं होतं, ज्यांनी कॉलेज सोडलं होतं. आणि याच्यामध्ये मोठमोठी धुरंधर माणसं आहेत. फोर्ड कंपनीचा मालक असलेला किंवा अनेक मोठी, त्याच्यामध्ये बिल गेट्स पासून अनेकांचा समावेश होता. सो ह्यांची संक्षिप्त म्हणजे ह्यांच्यावरती मोठी स्वतःची चरित्र उपलब्ध आहे. पण मला असं नेहमी वाटतं की मराठी माणसाला 150-200 रुपयापर्यंत पुस्तक देता आलं पाहिजे, त्याला ते सहज घेता आलं पाहिजे, त्याला ते दुसऱ्याला देता आलं पाहिजे आणि त्याचं वाचन होऊन तुम्हाला जो मेसेज द्यायचा आहे तो तुम्ही पोहोचा. म्हणून मी कोणतंही पुस्तक लिहिताना माझी पहिली अट असते 200च्या पुढे किंमत ठेवायची नाही आणि जे करशील ते सगळं काही आपलं परस्पर जाईल. म्हणून विश्वविजेते लिहिलं गेलं. मनोविकास प्रकाशनाने त्याचं प्रकाशन केलं. ते इतकं चाललं की असं असते आपल्याकडे जसं आता गोलमाल नंतर गोलमाल रिटर्न्स पार्ट 2, सिंघम नंतर पार्ट 2, तसं प्रकाशक आले की सर परत लिहा. मग मी आणखीन दुसरा आस्पेक्ट घेऊन अशीच 15-20 माणसं निवडून विश्वविजेते लिहिलं. सो ही 2 पुस्तकं तशीच आहेत. कॅन्सर कोकेन कौशल्य हे जे आहे हे विल्यम हॉलस्टेड म्हणून एक अमेरिकेतला 1930च्या काळामधला सर्जन आहे की ज्या माणसानं सर्जरी आज जी आम्ही करतो त्यातले अनेक निकष, अनेक शस्त्रक्रिया, अनेक प्रकारचे आयुध निर्माण केली. आज तुम्हाला अॅनेस्थेशिया म्हणजे भूलशास्त्र माहिती असेल आणि त्याच्यात एक माहिती असेल लोकल अॅनेस्थेशिया म्हणजे फक्त तेवढी जागा बधीर करून आम्ही लोक हातापायाच्या शस्त्रक्रिया करतो. हा लोकल अॅनेस्थेशिया ज्यांनी शोधून काढला तो माणूस विल्यम हॉलस्टेड होता. आणि कोकेन झाडाचे एक्स्ट्रॅक्ट घेऊन ते स्वतःच्या हातामध्ये इंजेक्ट करून अशा जमलेल्या समुदायासमोर तो स्वतःला तापून दाखवायचा की बघा मला दुखत नाही. हे त्यानं इतकं वेळा केलं की त्याची परिणिती म्हणून त्याला कोकेनचं व्यसन लागलं. आणि या कोकेनच्या व्यसनानंतर नॅचरली त्याची सर्जरी थांबली, त्याला हॉस्पिटलनी काढून टाकली. तेव्हा त्याला त्याचा दुसरा परममित्र मिळाला जो पॅथॉलॉजी ही जी दुसरी ब्रँच आहे त्या दुसऱ्या ब्रँचचा आद्यजनक विल्यम वेल्च. आणि वेल्चनं आपल्या या मित्राला एका बेटावर नेलं, थोडी सुट्टी घेतली आणि त्याला फुल्ली डी ॲडिक्शन आपण ज्याला म्हणतो तसं डी ॲडिक्शन. हा परत आला. पण जसं व्यसन सुटलं तरी तुमची अपकीर्ती सुटत नाही तसं कुठलंही हॉस्पिटल ह्याला नोकरीवर ठेवायला तयार नव्हतं. पुन्हा निराश झाला. तेव्हा वेल्चनी त्याला सांगितलं की ही तुझ्या आयुष्यातली दुसरी इनिंग आहे. तू इतकी वर्ष सर्जरी केलीस, ठीक आहे, तू आता सर्जरी कशी शिकवायची हे तयार कर. आणि मग त्यांनी जे विद्यापीठ निर्माण केलं हॉलस्टेड, वेल्च आणि आणखीन दोघांनी, ऑस्लर आणि आणखीन एकाने मिळून, त्या विद्यापीठाला आज आपण जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी म्हणून ओळखतो. तर हा जो सगळा प्रवास आहे हा प्रवास मी लिहिला. माझं भाग्य असं होतं की मी जॉन हॉपकिन्स मध्ये काम केलं होतं आणि माझा जो सिनियर होता रेसिडेंट त्या वेळातला तो आता हॉस्पिटलचा डायरेक्टर झाला होता. मग मी त्याला म्हटलं की जॉन मला त्यावेळेचे काही संदर्भ असतील तर पाठव. आणि जॉननं मला त्यावेळेचे प्रचंड संदर्भ झेरॉक्स करून पाठवून दिले. आणि मग मी ते लिहिलं आणि मला एक असं हे लिहिताना एक वेगवेगळा प्रकार हाताळायचा एक नाद होता म्हणून ते कादंबरी स्वरूपात लिहिलं.
आणि म्हणून कॅन्सर कोकेन कौशल्य ही कादंबरी स्वरूपातलं ते त्याचं चरित्र आहे. तू अवलियाबद्दल विचारस. अवलिया आता एक 5 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. जॉन हंटर हा पहिला मृतदेहाची विच्छेदन करणारा सायंटिस्ट होता आणि तो काळ 1700च्या आसपास होता. लिओनार्ड द विन्सीचा वेळचा तो काळ आहे. लिओनार्ड द विन्सीला आज आपण मोनालिसाचा चित्रकार म्हणून ओळखतो, पण लिओनार्डो द विन्सीनी शरीरशास्त्राची उत्कृष्ट रेखाटनं केली आहे की जी आमच्या सर्जरीच्या पुस्तकामध्ये अंतर्भूत झालेली आहे. तर ही जी विच्छेदनं करायची याच्यासाठी बॉडीज मिळायच्या नाहीत. मग प्रथितयश सर्जन आणि डॉक्टर आपल्याबरोबर गुंड पोसायचे. आज कदाचित आपण त्याच मार्गावरती परत येतो आहोत, कारण वेगळी आहेत. हे गुंड दफनभूमीमधनं मृतदेह उकरून आणायचे आणि मग त्याचं विच्छेदन करून त्याची ड्रॉइंग्स करून आज जो पहिला विषय आम्ही अॅनाटॉमी म्हणून शिकतो तो अॅनाटॉमी हा विषय तयार झाला. हे जे अवलिया पुस्तक आहे हे त्या जॉन हंटरचं चरित्र आहे. 2 चरित्र पुस्तक.